परतलेत आणि तिथे शेतकऱ्यांकडून त्यांचा सत्कार केला जातोय। नागपूर विमानतळावर बच्चू कडू दाखल झाल्यानंतर आता विमानतळाबाहेरची गर्दी आपण बघतोय। शेतकरी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत आणि जल्लोष करतायत। बच्चू कडूंचं जंगी स्वागत शेतकऱ्यांकडून केलं जात आहे। ते स्पष्ट करणार त्यांनी आधीच सांगितलं की सरकारला जी 30 जूनची मुदत सरकारने मागितली होती ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि या काळामध्ये देखील त्यांच्यावर तितकंच सरकारवर लक्ष ठेवलं जाणार आहे की सरकार काय हालचाली करते। कारण की राज्य सरकारने समिती स्थापन केलेली आहे आणि समिती स्थापन केल्यानंतर मग समिती या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रक्रियेचा अभ्यास करेल, त्याचे निकष ठरवेल आणि नंतर मग शेतकऱ्यांच्या म्हणजे कर्जबाजारी शेतकऱ्यांची वर्गीकरण होऊन ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। तर निश्चितच आपण बघू शकतो की बच्चू कडूंचं स्वागत केलं जात। काय सांगणार, घरात बसून कॉमेंट करू नका। पक्षाचे गुलाम असणारे लोक आहेत, शेतकऱ्याची गुलामी कधी स्वीकारत नाही। शेतकऱ्याचे गुलाम आहोत शिवाय ज्यांना काहीच समजत नाही ते काही हरामी लोक कॉमेंट्स करतात। कशा पद्धतीने पाहता तुम्ही आता आज आलेला आहे, सरकारसोबत चर्चा होणार आहे? नाही, आता मला असं वाटतं का एकंदरीत ही लढाई जिंकलेली आहो। जेथपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येत नाही तेपर्यंत लढाई चालू राहील। पुढे काय असणार आहे? आज सभा होईल, पुढे काय अजेंडा असणार आहे? आता आम्ही लगेच एक अधिवेशन घेऊ सगळ्या शेतकऱ्यांचं, त्यामध्ये सगळं ठरवू। मोठा यश मिळालेला आहे बच्चू कडू। हे सगळं शेतकऱ्याचं कार्यकर्त्याचं यश आहे, त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे। शेतकरी तुम्हाला हा आनंद आहे। ते कार्यकर्ते आहे ज्यांनी प्रचंड माझ्यापेक्षा जास्त मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्या कार्यकर्त्याचा हा आनंद आहे की आपली मेहनत चीज झालेली आहे। आम्ही फसलो नाही तर आम्ही जिंकलो आहे आणि त्याचा हा आनंद उत्साह आहे। कुठेतरी टीका होते, त्यांना काय उत्तर? त्याला काय अर्थ नाही आहे। कसं आहे, टीकेवाल्यांची अवकातच काय असतं। ते आता त्या सवय लागलेली आहे, सवय लागलेली। हा वाईट शोध या आंदोलनाचंच यश आहे। आमचं आंदोलन संपलेलं नाही, आम्ही बारीक नजर ठेवू। जे सरकार आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही असं म्हणत होतं, योग्य वेळ योग्य म्हणत होतं, त्याला वेळ आणली। आम्ही सांगितलं का तुम्हाला वेळ द्यावंच लागेल आणि तारीख दिली सरकारनं, नमवलं आमच्या शेतकऱ्यानं। हे शेतकऱ्याची प्रचंड मोठी जीत आहे। माझा शेतकरी दिव्यांग बांधव मेंढपाळ रस्त्यावर आल्यावर काय होऊ शकतं, माझ्या कार्यकर्त्याने हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठी जीत आहे। कॉमेंट्स करणारे सारे घरी बसून काही करू शकतात, ते पैसे घेऊन कॉमेंट्स करतात, पण हे आमच्या रक्तानं आम्ही पाहतोय, मेहनतीनं, त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय रंग आलेला आहे। 8 महिन्यापासून आम्ही धावतोय, 8 महिन्यापासून।